जळगावमध्ये राष्ट्रवादीला डावलून भाजप शिवसेनेची युती होते का अशी चर्चा आहे। शिवसेना भाजप सख्खे भाऊ आहेत, राष्ट्रवादी मावस भाऊ आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी हा खोचक टोला लगावलाय। तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली। मात्र राज्यात महायुती भक्कम असताना जळगावात मात्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाच या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार? राज्यात महायुती भक्कम आहे, मात्र जळगावामध्येच या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसून आलेला आहे। आपल्याला या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे। कालच्या बैठकीला निमंत्रण देण्यात आलं नाही, काय सांगा? नाही, या ठिकाणी देखील महायुती भक्कम आहेत। कालच्या बैठकीला त्यांनी आम्हाला बोलवलं नाही, ही नाराजी आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये आहे। पण रात्री 8 वाजता मंगेशदादा चव्हाण या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आमच्याकडून प्रस्ताव घेतलेला आहे। गुलाबराव पाटील साहेबांना या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विनंती केली होती की तुम्ही ही बैठक लावावी। त्यांनी बैठक लावली, पण ती बैठक अर्धवट झाली। त्यांनी काही का असेना आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं। अशी मी जरी जिल्हाध्यक्ष असलो तरी आमचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील असतील, माजी मंत्री गुलाबराव देवकर असतील, माजी आमदार मनीषदादा जैन असतील, या तिघांना तरी त्यांनी बोलवायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, तसं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मी चोपड्याला देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली होती। काही ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकत्र आले होते। आता पुण्यामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, तसं जिल्ह्यात देखील आम्ही दोघं राष्ट्रवादी एकत्र येऊ, पण हा निर्णय सर्वस्वी अनिलदादा पाटील घेतील। महायुतीमध्ये अजित पवार पक्ष पण एक मावस भाऊ आहे, त्याला देखील गृहीत धरण्यात यावं असंही संजय पवार या ठिकाणी म्हटलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।